ह्या अगोदर आख्यानामध्ये मला लांब बसाया सांगितलं होतं. मी बी तुमची बायको आहे जी. मग असं का? ह्या राजसभेमध्ये मला दुसरी जागा द्यावी जी. जीव घुटमळतो खंडराया तुम बिना वसा जीव घुटमळतो. या राजसभेत जे मानाचे स्थान आहे ते तुझ्यासाठी नाही. तुम बिना वसा यो जीव घुटमळतो. डोंगर फिरतीत सागर असा कसा योडा. झालं गेलं विसरून जा. आम्ही माफ विसरू पर ह्या इसरू देत्यात का? अजूनही चुकीचा पश्चाताप झालेला नाही. त्या संदर्भात क्षमाभाव नाही, अहंकार मात्र आहे. बानू चंदनपुरीला चालले. स्वतःच्या कन्येला भक्त कसा असावा, भक्ती कशी असावी याची शिकवण द्या. देवी जे ठरवत्याल हेच खरं मानायचं. बांधताई हे काय करतायसा? राहू दे गंग. आता हे समजा जवळ ठेवून तरी काय करू मी? असं नका करू जी. आता नका अडवूस मला. हवं परत एकदा विचार करा. आता नाही. मला ठाव आहे का तुम्हाला लय वाईट वाटलं आहे ते. पर तुम्ही हे असं समज सोडून जायचं म्हणल्यावर कसं होणार? नाही म्हणजे देवासनी काय वाटल? कुणासनी काय बी वाटणार नाही. या समजाचा आम्ही अगोदर विचार करत होते. तर आता माझं कुणासनी पटतच नाही हे कळल्यावर ह्या तरी काय करणार ग? अहो पण मी काय म्हणते, नाही ग आता तू नका अडवूस मला. माझं पक्क ठरलं आहे. ओ पाहुणं, काय हो तुम्ही अनहत्ता? माझं एक काम होतं म्हणून आलो होतो. काय काम होतं? ते देवसनी सांगावा द्यायचं होतं. देवसनी सांगाव? होय. काय? तुम्हाला म्हणून सांगतो, कुणाला सांगू नका. होय. बानू जेजुरी सोडून जाणार आहे. अहो काय सांगताय सा? मग तीच तर सांगायला आलो होतो. पर असं कसं हाय का? आता खरं तीच सांगतोय तर. पर आता काय करावं? आता बघू. म्हणजे देव म्हणलं का बानूला सांग का त्यांचा सांगावा येऊ पतूर जेजुरी सोडून जायचं नाही म्हणून. खरं आहे बघा. आता बानाईने मी हातात थांबाय हवं. तसं झालं तर काय करावं? बघू आता काय होतंय. येऊ का मी? बर या. भाषा कुठे चाललीस? तुम्ही असं का विचारता आहात? म्हणजे याआधी असं कधी विचारलं नाही. तरी सांगते, अंतपुरात चालले आहे. मला वाटतं आपण प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी यांना पुन्हा भेटायला जावं. कशा संदर्भात? बानूचा जो संदेश आहे
त्यावर आपल्याला एकत्रित विचार करता येईल. पण असं करून आपण त्यांना धर्मसंकटात तर टाकत नाही होत ना? नाही. जर त्यांना सहज शक्य झालं तरच त्यांच्यावर हे कार्य सोपू. मग त्यांना भेटूयात. चल. माधवा, देवा आपण यावं. माधवा, लक्ष्मी देवी, बानूकडून संदेश आला होता की तिला चंदनपुरीला जायचे आहे आणि त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलायला आलो आहे. तिला किती दिवसांसाठी जायचे आहे की नेहमीसाठी जायचे आहे हे ठाऊक नाही. आपण काय ठरवलं आहे? माधवा, आता बानूशी या संदर्भात कोणीतरी बोलायला हवं. ती इथून गेली तर केवळ तिचे नुकसान होणार आहे, बाकी कोणाचेही नाही. आख्यानातून जे सत्य समजणार आहे ते बाजूला राहून जाईल आणि हे तिला कोण समजवेल हा प्रश्नच आहे. म्हाळसेने बानूला भेटायला जाणं हे योग्य नाही, कारण बानूला अद्याप ठाऊक नाही की म्हाळसेला सत्य काय आहे हे कळलं आहे. आणि म्हाळसा बानूशी प्रेमाने नाही वागू शकत. तिच्या अहंकारावर आघात करून तिला सत्य कळावे असे मला वाटते आणि म्हणून मी जाणे योग्य ठरणार नाही. माधवा, लक्ष्मी देवी, मी याआधी बानूला जेजुरी सोडून जाण्यापासून थांबवलं आहे आणि मी तिला आत्ताच भेटून देखील आलो आहे. आपल्याला काय वाटत आहे? आपण काहीतरी निर्णय घेतला असेलच. माधवा, लक्ष्मी देवी, मी आपल्याला धर्मसंकटात टाकू इच्छित नाही, परंतु मला असं वाटतं की तुम्हा दोघांपैकी कोणीतरी जाऊन बानूला थांबावं. देवा, यात धर्मसंकटाचा प्रश्नच येत नाही. हे दायित्व असे आहे की बाणाईला काय सांगावे. बंधू, मला असं वाटतं की हे कार्य लक्ष्मीदेवींनी करावं. आपले काय म्हणणे आहे देवी? बानूने चंदनपुरीला जाण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामागे काय कारण आहे हे आपल्याला ठाऊक आहे, परंतु ह्यात मी बोलण्यापेक्षा जर तुम्ही दोघं बोललात तर ते जास्त संयुक्तिक वाटणार नाही का? देवी, जे आपण म्हणता आहात ते योग्य आहे, ते मला मान्यही आहे, पण आता अशा परिस्थितीत मी किंवा यांनी तिला थांबवणे योग्य ठरणार नाही. ती जर चंदनपुरीला गेली तर मला जे जे करायचे आहे ते राहून जाईल. माझी प्रबळ इच्छा आहे की तिला सत्य समजावे आणि माझ्यासोबत मी तिला शिवलोकी घेऊन जावे. लक्ष्मी देवी, ह्या कार्यासाठी जर आपण होकार दिलात तर हे कार्य सोपे जाईल, अन्यथा पुढे जाऊन मला हे कार्य करावे लागेल. मी विचार करते. एवढा वेळ आपल्या हातात नाही. लक्ष्मी देवी, आपण जरी नाही म्हणालात तरी मी समजू शकतो. मी नकार देणार नाही. मी बानूला जाऊन भेटते. लई पाय दुखायला लागले बाबा, चालवो ना बघ मला. शेवंते, वाईस दम खा. रंगा सांगावा देऊन आला ना तर लागलीच वस्तीवर निघायचं हे ध्यानात असू दे. वय वय, ते हायच ध्यानात माझ्या. ए रंग्या, आला का ग?
बानू का हे समज कशा पायी असू देत बा. मावशे गंगी तुम्ही बी आता आवराया घ्या. रंग्या गडावरनं आला का आपल्याला निघायचं आहे. वय वय अरे वाईस दम खा की हा. लागले वस्तीवर निघायचं आपल्याला. नाही म्हणजे तू थांबणार आहेस होय आता. अगं तसं नाही. अव मग बोला की बिगी बिगी. वाईस त्याला दम खाऊ दे की. सांग आता काय सांगायचं आहे ते. तुझा सांगावा देऊन आलो देवासने. काय म्हणलं देव. देव म्हणलं का जो पुत्र ते सांगत नाहीत तो पुत्र जेजुरी सोडून कुठे बी जायचं नाही. गणोबा तुम्हाला एक कार्य करायचे आहे. काय की. लक्ष्मी देवी गडाखाली बानूला भेटायला निघाले आहे. तेव्हा त्यांच्यासाठी काही सेवक आणि मिळण्याची व्यवस्था करा. आणि येईपर्यंत त्यांना कोणताही त्रास होऊ नये हे पहा. जी. मला आता निघायला हवं. बानूची भेट घेऊन तिच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला हवं. होय देवी. देवी यावेळी तुमच्यावर खरोखरीच खूप मोठे दायित्व सोपवले आहे. हो जाणते मी. बानूची समजूत काढणं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही हे स्पष्ट आहे. देवी बाणाईच्या मनात जे चालू आहे ते समजून त्यानुसार तिला थांबवण्यासाठी त्या क्षणी तुम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि त्यात बानूने जेजुरीत राहण्याचा हा निर्णय तिच्यावर लादला जातो आहे असं तिला वाटू नये हे देखील बघायला हवं. निश्चितच. बाणाईच्या पित्यांना अजामेय यांना सुद्धा त्यांच्या मनात काय चालू आहे ते विचारा. त्यांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. बानूच्या ह्या निर्णयाचे परिणाम सगळ्यांवरच होणार आहेत. मला केवळ अजून एक सांगायचं आहे तुम्हाला. काय देवी मला असं वाटत आहे की बाणाईला थांबवण्यासाठी तुम्हाला शाश्वती म्हणून काही सांगावं लागेल. ते तर मी करणारच. मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे की तिला थांबवण्यासाठी तुम्ही तिला कोणतंही वचन देऊ नये ज्यामुळे समस्या निर्माण होईल. तुम्हाला काय म्हणायचं आहे मला समजलं नाही. देवी अगदीच स्पष्ट सांगायचं तर मला इतकंच सांगायचं आहे की तिला थांबवण्यासाठी आपण कोणतेही वचन देऊ नये. माझ्यावर दायित्व आहे बानूनेही जेजुरी सोडून जाऊ नये हे बघणं. तिच्याशी बोलून तिला समजावून ह्यातून मार्ग काढणं. हो. मग त्यासाठी जर मी तिला एखादं वचन दिलं तर मी तसं करू नये असं तुम्ही कसं म्हणता. नवीन वाद समस्या उद्भवू नये म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ह्या क्षणी तरी मला त्याबद्दल ठाऊक नाही आणि तिथे त्या क्षणी काय घडेल हे मला सांगता येणार नाही. येते मी. अरे रंग्या आता कसं होणार. खरंच आपण हात न जाणार का र. आता म्या तरी काय सांगणार. आजाना आणि बानून ठरवलंय म्हणल्यावर आपण आता आपल्यामध्ये बोलून काय होणार आहे का. नाही पण म्या काय म्हणते म्हणजे आपण हातच राहणार असं सांगायचं का त्यासनी. कोण सांगणार. तुला सांगतीस. नाही बाबा म्या कस काय सांगणार. त्या परीस बानू हत राहिली तर आपल्याला बी हतच राहता येईल हे ध्यानात ठेव. पण ते कस काय होणार र. येऊ का. कोण. गणबा याजी. बानूबाईसनी सांगावा द्याय आलो होतं बघा. असं आहे वय.
थांबा बानू, ये बानू, अगं बाहेर ये. ए गणू आल्या ताई. तुमच्यासाठी सांगावं आणलंय बघा. सांगावा? वय देवांचं सांगावं आहे. काय हाय सांगावा? लक्ष्मी देवी तुम्हाला भेटा येणार आहेत. लक्ष्मी देवी? वय तोच सांगावा होता, तो द्यायला आलो होतो मी. जा तुम्ही. लक्ष्मी देवी येणार आहेत कशा पाय? लक्ष्मी देवी कवा येताल आता? आणि आजच कसं काही येण्याचं ठरवलं असेल त्यांनी? आता ते आपण कसं सांगणार ग? त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून येणार असेल. आपण वाट बघू. वय आणि देवांनी बी सांगितलं आहे का त्यांनी सांगपतुर जेजुरी सोडून जायचं नाही. वय पण अजून बी देवांचा सांगावा आला नाही. आता जो पतूर लक्ष्मी देवी येत नाहीत तो पतूर आपण काय ठरवायचं नाही. पर लक्ष्मी देवी हातनं गेल्या का आपल्याला बी लागलीच निघायचं आहे हे ध्यानात असू दे. आणि देवांचा सांगावा? हा, त्याचं काय करावं? त्यासनी म्या सांगत का म्या आता हात नाही थांबायची. अरे आवरा आता बिगी बिगी. लक्ष्मी देवी येतील, त्यातनी घेऊन बानुबाईच्या वाड्यावर जायचं आहे. आता बघा आले. देवी समजी तयारी झाली आहे जी. या. म्हाळसा, आपल्या विवाहाच्या निमित्ताने लक्ष्मी देवी इथे जेजुरीत आल्या. त्यांनी सर्व सूत्र हाती घेतली. अत्यंत संयमाने त्यांनी त्यांच्यावर दिलेली दायित्व पार पाडली. हो, मी हे सारे जवळून पाहिले आहे. आजपर्यंत त्यांनी त्यांचा संयम कधीही सोडला नाही. खरं तर आज त्या बानूकडे जाण्यासाठी नकार देऊ शकल्या असत्या, पण त्यांनी तसे केले नाही. परंतु त्या जाणार ह्याची मला खात्री आहे. आता केवळ बानूने त्यांच्याशी आदराने वागले म्हणजे झाले. बानूचं आणि लक्ष्मी देवींचं एक निराळं नातं आहे आणि म्हणून बानू त्यांच्याशी कधीच अनादराने नाही वागणार. तुम्ही लक्ष्मी देवींना बानूकडे पाठवलं, पण लक्ष्मी देवींचं ऐकून बानू जर जेजुरीत थांबली तर बरं, नाहीतर आपल्यासाठी पुढचं कार्य अवघड होईल.